हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला पण घरच्या घरी असं छान श्रीखंड तयार करायचं आहे. चला तर मग पाहूया. त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, एक सुती कापड घेतलेलं आहे आणि आपण जे घरच्या घरी छान असं दही तयार केलेलं आहे, असं घट्ट दही या कापडावरती घ्यायचं आहे. तर एवढं दही आपण घेणार आहोत. काय करायचं आता, याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे जवळपास आपल्याला एक 7-8 तास किंवा दिवसभर असं बांधून वरती टांगून ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, याच्यातलं जेवढं काही पाणी असेल ते निथळून जाईल आणि याचा चक्का तयार होईल. तर अशा पद्धतीने हे सर्व पाणी आपल्याला ड्रेन आउट करायचं आहे आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत, याला दिवसभर टांगून ठेवणार आहोत. तुमच्याकडे जिथे जागा असेल तिथे तुम्ही याला टांगून ठेवा. तर याला मी दिवसभर टांगून ठेवलं होतं. आता आपण हे सोडून पाहूया. हे तुम्ही इथे आता पाहू शकता की आपण दिवसभर याला टांगल्यानंतर किती आपलं असा घट्ट असा चक्का त्या दह्यापासून तयार झालेला आहे. वरतीच टांगून ठेवायचं आहे याला, फ्रीजमध्ये वगैरे बिलकुल ठेवायचं नाही आहे. तर हा आपण काढून घेऊया चक्का एका भांड्यामध्ये. आता काय करायचं, आपल्याला हा जो चक्का आहे तो चाळणीमधून असा गाळून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तो जास्तीत जास्त आपल्याला आपलं श्रीखंड मऊ असं तयार होईल. सो इथे काय करायचं, आपण आता पूर्णपणे या चाळणीमधून असा छान हा चक्का आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती मऊ असं टेक्स्चर याला येतं. अशा पद्धतीनं एक चमचा घेऊन गाळणीवरती याला असं छान असं स्मॅश करून पूर्णपणे खाली गाळून घ्यायचा. अशा पद्धतीनं पूर्ण आपला जो चक्का आहे तो स्मॅश करून चाळणीवरून असा काढून घ्यायचा आहे. आणि काय करायचं, याच्यानंतर थोडंसं याला बाउलमध्ये आपल्याला फिरवायचं आहे या चक्क्याला अशा पद्धतीनं. म्हणजे काय होईल, याच्यावरती थोडीशी ग्लेज येईल, थोडी शाईन येईल आणि आपलं जे विकतचं श्रीखंड असतं ना, सेम त्या पद्धतीनं हे श्रीखंड देखील आपलं शायनी शायनी दिसेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे फेटायचं आहे. हे खूप मऊ आहे, खूप छान असं लोण्यासारखं याचं टेक्स्चर येतं. आणि अशा पद्धतीने फेटल्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे पिठी साखर घालायची आहे. ही साखर घरचीच आपली दळून घेऊन मी याची पिठी साखर तयार केलेली आहे. आपल्याला हवे असेल त्या गोडीप्रमाणे आपण साखर घालू शकता. तर इथे बघा तुम्ही, हे दाट दिसतंय जरा, पण आता हे जसं जसं मी फेटेल तसं तसं हे किती स्मूथ आणि आपले श्रीखंड जसं आपण विकत आणतो तशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीने हे फेटायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, भरपूर वेळ फेटल्यानंतर किती छान असं आपलं स्मूथ टेक्स्चरचं श्रीखंड इथे तयार झालेलं आहे. बघा किती घट्ट आहे, अगदी आपलं विकतचं जसं असतं मार्केटमध्ये आपण आणतो तसं. आता हे काय करायचं, डबीमध्ये असं छान भरून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. तुम्हाला हवे असेल तर याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि इलायची देखील घालू शकता. आमच्या घरी प्लेनच आवडतं, म्हणूनच आम्ही याच्यामध्ये काहीच घालत नाही, असंच प्लेन
छान लागतं. तुम्हाला फ्लेवर हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये हवे ते फ्लेवर, केशर हे ॲड करू शकता. तर छान असं आपलं घरच्या घरी श्रीखंड तयार आहे. तुम्ही हे स्टोअर करू शकता. याला पाणी वगैरे अजिबात सुटत नाही. विकतच्या श्रीखंडाला तरी थोडंसं पाणी नंतर सुटायला लागतं, पण याला बिलकुल पाणी सुटत नाही. तर नक्की ट्राय करून पहा घरच्या घरी श्रीखंड. हे आपण दही कसं तयार करायचं तेही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. जे आपल्याला श्रीखंड तयार करण्यासाठी लागतं, तर ते देखील तुम्ही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता आणि असं छान असं श्रीखंड घरच्या घरी तयार करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.